नमस्कार मित्रांनो. शिव शंभूच आपण इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमाने विविध क्षेत्रातील विविध व्यक्तींच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो. त्यात आपण प्रसिद्ध व्यक्ती त्यांचा प्रवास, आतापर्यंत त्यांनी कोणकोणत्या गोष्टी अनुभविल्या, याद्वारे ते आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे आपण सगळ्यात पहिले प्रेरणादायी वक्ते दिक परासिनी, त्यानंतर XIS ऑफिसर विवेकजी अत्रे व चला हवा येऊ द्याचे कलाकार विनीत भोंडे यांचा आपण मुलाखतीद्वारे यांचा आपण प्रवास जाणून घेतला आहे. तर आज आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत आनंदजी बनसोडे सर. सरांची रिक्वेस्ट आपल्याला आलेली आहे. मी सर थोड्याच वेळात सर आपल्याला जॉईंट होतीलच. आनंद सर, तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी एक सांगू इच्छितो की आनंद सर हे एक माउंटेन. नमस्कार सर. नमस्कार 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 नमस्कार. आवाज येतोय माझा? यस सर, यस सर. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सर? यस 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 पोहोचतोय नक्की. यस सर. तर आपण इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमाने विविध क्षेत्रातील विविध व्यक्तींच्या मुलाखती इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमाने घेत असतो. त्यात आपण प्रेरणादायी वक्ते दिक परासिनी, त्यानंतर XIS ऑफिसर विवेकजी अत्रे सर आणि चला हवा येऊ द्या येथील कलाकार विनीतजी भोंडे सर व पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार सर, अशा अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेऊन आपण त्यांचा प्रवास जाणून घेतला. तर आज आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आनंदजी बनसोडे सर. सर, सगळ्यांच्या माहितीसाठी मी सरांचा परिचय करून देऊ इच्छितो. सरांबद्दल बोलण्यासारखे तर खूप काही आहे, परंतु मी सरांचा प्रवास व परिचय करून देताना इतकंच मला म्हणावंसे वाटेल की आदरणीय आनंद बनसोडे सर हे एक बिझनेस कोच, त्यानंतर इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर, ऑथर, टेडेक्स अँड जोश स्पीकर, टॉक स्पीकर, त्यानंतर माउंटेनियर आहेत, म्हणजेच गिर्यारोहक. सरांनी आतापर्यंत अनेक पर्वत सर केलेली आहेत. सरांनी 2,50,000हून अधिक लोकांना मार्गदर्शनाचा धडा दिलेला आहे. आनंद सर हे फाउंडर अँड CEO आहेत 360explorer.com या कंपनीचे आणि लिमिटलेस यू या कंपनीचे. सरांच्या नावे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्याचा मान सरांना मिळाला आहे. फक्त उद्योजक क्षेत्रच नव्हे तर सरांनी माउंटेनियर म्हणजेच गिर्यारोहक या क्षेत्रात सुद्धा आपले नाव कमाविले आहे. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यासारख्या खंडांवरील 4 सर्वोच्च शिखर सरांनी सर करून या शिखरावर गिटाराने राष्ट्रगीत वाजविण्याचा विश्वविक्रम सरांच्या नावी आहे. सरांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये आपले नाव नोंदविले आहे. त्याचबरोबर लेखन क्षेत्राचा विचार करिता स्वप्नातून सत्याकडे व स्टेपिंग स्टोन टू सक्सेस, नालंदा, ध्यास हिमशिखराचा, स्वप्नपूर्तीचा खजाना, बिकम द ग्रेटर यू असे फेमस पुस्तकं सरांच्या नावी आहेत. व सामाजिक क्षेत्राला अनुभविता आनंद सर हे गर्ल रायझिंग युनिटी चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पदभार स्वीकारत आहेत. तर आपण लगेचच आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात सर. हॅलो, माझा आवाज पोहोचतोय सर तुमच्यापर्यंत? सर, माझा आवाज येतोय सर? तुमच्या इकडे रेंज प्रॉब्लेम आहे सर, बघा 1 मिनिट चेक करून घ्या सर. सर, आवाज येतोय सर माझा?
नेटवर्क इश्यू आहे सर तुमच्याकडे. तर सर लगेचच आपल्याला परत जॉईंट होतीलच. सरांकडे काही तांत्रिक अडचणीमुळे सर एकाच मिनिटात लगेच आपल्याला जॉईंट होणारच आहेत. सरांचा परिचय करून देताना मी असे म्हणेल की स्वप्नातून सत्याकडे, स्टेपिंग स्टोन टू सक्सेस असे टोटल 6 पुस्तकं सरांच्या नावी आहेत. व सर एक पर्वतारोहक, गिर्यारोहक म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर एकाच मिनिटात सर परत आपल्याला जॉईंट होतीलच. येस, तर एकाच मिनिटात सर आपल्याला जॉईंट होणारच आहेत. तर एकाच मिनिटात सर आपल्याला जॉईंट होतीलच. हॅलो, यस, सरांची रिक्वेस्ट आपल्याला आलेली आहे. सर तुमच्या इकडे नेटवर्क इश्यू आहे सर काहीतरी. नेटवर्क हो, इश्यू आहे. बहुतेक कदाचित नेटवर्क इश्यू झाला होता आणि टेक्निकल इश्यू असल्यामुळे बहुतेक डिस्कनेक्ट झालो होतो. पण आय गेस तू होतास लाईव्ह आणि मी बहुतेक डिस्कनेक्ट झालो होतो. येस येस येस. तर सर मी तुमचा इंट्रो परिचय करून दिला सर. तुमच्यापर्यंत परिचय पोहोचला सर पूर्ण लाईव्ह? हो हो, तुम्ही बघू. पोहोचलेला आहे. हो हो. येस सर. तर सर आपण आपल्या प्रश्नावलीकडे वळूयात सर लगेचच. येस येस, लगेच लगेच. येस सर, तुम्ही एक बिझनेस कोच, त्यानंतर मोटिवेशनल स्पीकर, माउंटेनियर, ऑथर तसेच अनेक क्षेत्रात आपण आपले कौशल्य दाखविले आहे. तुमच्या संपूर्ण कार्याची दखल घेऊन इयत्ता 9वीच्या पुस्तकात तुमच्या कार्याबद्दल सुद्धा धडा आहे. आपण लिम्का बुक व इंडिया बुक रेकॉर्डचे सुद्धा मानकरी आहात. तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत पोहोचण्यात अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरे गेले असावा. तर आम्हाला तुमचा बालपणा ते आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात ऐकायला आवडेल. सर्वात आधी नमस्कार. आणि प्रथमेशने अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांना लाईव्ह घेऊन आणि त्यांच्या आयुष्याची जी काही कहाणी असेल, मोटिवेशनल असेल, ती सर्वांसाठी उपलब्ध केलेली आहे. त्याबद्दल सर्वात आधी प्रथमेशचं खूप कौतुक. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या पद्धतीने तो बोलतो आणि फॉलोअप घेतो त्याचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. आणि सर्वात महत्वाचं माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी अतिशय गरीब कुटुंबातला एक छोट्याशा झुपडीमध्ये माझा जन्म झाला. वडील 2 चाकी गाड्यांचे चाकवाट्याने पंक्चर काढत होते. आणि लहानपणापासूनच अतिशय ढ मुलगा होतो. म्हणजे मला इंग्लिश आणि गणित बिलकुल जमत नव्हतं. आणि मला अजूनही आठवतंय की मी 9वी मध्ये फेल झालो होतो. मला इंग्लिशमध्ये 5 मार्क पडले होते, गणितात मला 3 मार्क पडले होते. आणि पण लहानपणापासून मला पुस्तक वाचनाची आवड होती. मी पुस्तकं वाचत होतो आणि त्या स्वप्नांच्या दुनियेत मी जगत होतो. आणि माझ्या बोलण्यात दोष होता. आता जरी तो वाटत नसला तरी माझ्या बोलण्यात दोष होता. आणि लहानपणी कधीही माझ्या ह्या दोषामुळे असेल किंवा माझ्या ढपणामुळे असेल, माझा कुठं अपमान व्हायचा तर त्यावेळेला मी एकांतात जायचो आणि एकांतात विचार करायचो की मला आयुष्याची एवढी उंची गाठायची की त्या ठिकाणी माझा अपमान करण्यासाठी कोणी पोहोचलं नाही पाहिजे.
तर मला असं वाटतं की हे ते विचार होते की ज्यांनी मला जगाची सर्वोच्च उंची गाठण्यासाठी थोडंसं मोटिवेट केलं. कारण का की मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की तुमचा अपमान असेल किंवा तुमचं अँगर असेल, स्वतःबद्दल असू द्या, कुणी अपमान केला त्या व्यक्तीबद्दल असू द्या किंवा कुठल्याही बाबतीत ला असू द्या, अँगर आणि रिझोल्युशन्स या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी कधी अँगर वेगळ्या मोडमध्ये जातो, पण अँगरच्या अगेन्स्ट कधी रिझॉल्युशन्स येतात. रिझॉल्युशन्स मध्ये काय, तुम्ही एखादी गोष्ट ठरवता, येस माझा अपमान झालाय तर मला हे प्रत्येकाला दाखवून द्यायचं. मग त्याच्या पुढच्या प्रवासात जात असताना तुम्ही प्रत्येकासाठी नाही, ही गोष्ट मला माझ्या स्वतःसाठी करायची. तर ते कुठेतरी असे विचार होते माझ्या लहानपणीचे, अगदी पुसटशे. मला त्यावेळेला माहिती नव्हतं की जगाचं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आहे किंवा हिमालय आहे किंवा माउंटेनिअरिंग ही फील्ड अस्तित्वात आहे. कारण सोलापूर सारख्या सपाट भौगोलिक प्रदेशातला मी होतो. आयुष्यात लहानपणी कधी टेकडीही बघितली नव्हती आणि काही नाही. आणि त्यानंतरचं हे त्यावेळी ठरवणं की जगाची सर्वोच्च उंची मला गाठायचंय, तर मला असं वाटतं की ते खूप जास्त महत्वाचं होतं माझ्यासाठी, त्या ठिकाणचं रिझॉल्युशन. आणि 9वी नापास होऊन मी शाळा सोडली. काही काळ वडिलांसोबत कामाला जात होतो, पण नंतर आईच्या इच्छेने मी आणखी एकदा शिकलो. 9वी झाली, 10वी झाली. 10वी मध्ये बाय द वे की 9वी पर्यंत ढ होतो, पण 9वी 10वी पुन्हा एकदा खूप चांगला अभ्यास केला आणि 10वी मध्ये शाळेमध्ये दुसऱ्या नंबरनी पास झालो. आणि त्यानंतर मग 11वी 12वी सायन्स केलं, बीएससी केलं, एमएससी केलं आणि फिजिक्समध्ये आता पीएचडी चालू आहे. आणि त्याच्याशिवाय 2-4 चांगले बिझनेसेस मी सध्या ग्रो करतोय. आणि आता नुकतंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्टार्टअप रेकग्निशन माझ्या एका कंपनीला दिलं की जे 4.5 लाख कंपन्यातून जवळपास 38-40 हजार कंपन्यांना असं रेकग्निशन मिळालेलं आहे. शिवाय 4 कॉन्टिनेंट मधले, 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरं मी सर केलेली आहेत. एक 14 ते 15 विश्वविक्रम माझ्या नावे आहेत. 6 पुस्तकं लिहिलेली आहेत. नुकतंच एक पुस्तक माझं पब्लिश झालेलं आहे, जे साहित्य पुरस्कार 2019 मिळालेला आहे. युनायटेड नेशन 110 देशांपुढे UN हेडक्वार्टर मध्ये भाषण केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना, हे सगळं एक्सटर्नल अचिव्हमेंट करत आवाज असताना, हॅलो येतोय? आवाज अटकतोय सर तुमचा, आवाज अटकतोय. आवाज ओके, येतोय आता व्यवस्थित? हे सगळं करत असताना, एक्सटर्नल अचिव्हमेंट करत असताना, जेव्हा मी कधी स्वतःच्या आतमध्ये बघतो, तेव्हा ऍज अ ह्युमन म्हणून, ऍज अ पर्सन म्हणून जेव्हा ती माझी ग्रोथ बघतोय की मी ज्या लेवलचं यश मिळवलेलं आहे त्याच्या आधी मला त्या लेवलचा व्यक्ती बनावं लागलं, त्या लेवलचा माणूस बनावं लागलं आणि मग मी त्या लेवलचं यश मिळवू शकतो. त्यामुळे मी आता प्रत्येकाला सांगतोय की अनेकांना इन्स्टंट यश पाहिजे, की लगेच त्यांना आता ठरवलं की पुढच्या 1-2 त्यांना काहीतरी चमत्कार दिसला पाहिजे, काहीतरी त्यांना आउटपुट आलेलं दिसलं पाहिजे. पण मी त्या प्रत्येकाला सांगतो की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं यश मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही त्या लेवलचा व्यक्ती बनणं, त्या लेवलचा माणूस बनणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतरचे ऑटोमॅटिकली तुमच्याकडे ते यश धावत येतं. प्रथमेश. येस सर. सर रेंज प्रॉब्लेम खूप आहे सर तुमच्याकडे. रेंज तुम्ही क्लिअर दिसत पण नाहीये सर. ओके, नेटवर्क मला माहित नाही, बहुतेक आयडिया वोडाफोन हे ऍक्च्युली आमचा प्रॉब्लेम नाही आहे. आयडिया वोडाफोनचा हे असल्यामुळे कदाचित त्यांचा रेंजचा प्रॉब्लेम जाणवते आपल्याला. मी ऍक्च्युली ऑफिसमधून घरी आलोय, त्यामुळं येस सर. थोडं बाहेर येऊ शकता सर तुम्ही, बाहेर येऊन ओके रेंज मध्ये. एकच मिनिट. आता येतोय का? येस सर. ओके, हा सर. तर आपला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही यशस्वी उद्योजक आहात, लेखक आहात, उत्कृष्ट असे आंतरराष्ट्रीय प्रकारचे मार्गदर्शक सुद्धा आहात व माउंटेनियर आहात. पण अशा सर्व कार्याची सुरुवात तुम्ही कशा प्रकारे केली? सुरुवात खरं तरी खूप छोटीशी आहे, कारण खूप मोठं यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या स्टेप्स घ्याव्या लागत नाहीत. अगदी छोटीशी स्टेप घ्यावी लागते. सगळ्यात आधी मी माझा मेंटर शोधला, की जो गुरु, की जो मला या फील्डमध्ये गायडन्स देऊ शकतो, ह्या फील्डबद्दल मला पुढं कसं जायचं हे सांगू शकतो. तर सर्वात पहिली स्टेप आहे कुठलेही मोठं स्वप्न पूर्ण करण्याची, ती म्हणजे त्या फील्डमधले
सर्वात मोठे जे आहेत व्यक्ती असतील, तर त्यांनी ज्या फील्डमध्ये काहीतरी केलेलं आहे अशा व्यक्तीला शोधा आणि त्यांना विचारा की तुम्ही हे कसं केलेलं आहे. आणि बिझनेसच्या बाबतीतही मी तेच करतोय की मी खूप मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनला विचारतो की तुम्ही हे कसं केलं, आणि त्यांनी जे केलेलं आहे ते त्यांच्या गायडन्सने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने मी ते पुढं करतो. तर माझी पहिली स्टेप झाली 2005 मधली, की जे माझे गुरु आहेत शेळके सर पुण्यामधले, जे पीसीएमसीचे अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या भेटीपासून झाली आणि त्यांनी मग मला बेसिक आणि ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग लावले. दार्जिलिंग मनाली या ठिकाणी आहेत. आणि त्यानंतर मी काही मोहिमा केल्या, त्यानंतर काही अवघड एक्सपिडिशन्स केली, आणि त्यानंतर मग 2012 मध्ये, म्हणजे मी जसं आता इन्स्टंट सक्सेसचं सांगत होतो की मला 2000 जसं आता बऱ्याचशा मुलांना वाटतं की एखादं स्वप्न ठरवलं, एखादं ध्येय ठेवलं की आपल्याला लगेच पुढच्या 5-6 महिन्यात ते मिळू शकेल. पण तसं नाही. 2006च्या जून महिन्यात मला असं वाटलं की मी शेळके सरांना भेटेन, लगेच पुढच्या 5-6 महिन्यात मी माउंट एव्हरेस्टला गेलेलो असेल, असं त्यावेळेला एक मिसकन्सेप्शन माझ्या डोक्यात होतं. ते मिसकन्सेप्शन असण्यापेक्षा ही पेशन्स नव्हती माझ्याकडे. जसं आता कित्येक मुलांच्या बाबतीत होतं की त्यांना यश इन्स्टंट पाहिजे. कन्सिस्टन्सली लॉंग टर्म गोलवरती काम करण्यासाठी सध्या खूप कमी लोक तयार होतात. तर मलाही 2016 मध्ये तसंच वाटलं होतं. पण मला कळालं की 2006 साली मला वाटलं होतं की मी पुढच्या 6 महिन्यात एव्हरेस्टला असेल, पण त्या 6 महिन्याचे 6 वर्ष झाले आणि 2012 मध्ये मला एव्हरेस्टला जायला मिळालं. तर एका पेशन्सनी किंवा एका कन्सिस्टंटली एका सेम गोलसाठी, सगळ्यात मोठ्या गोलसाठी पेशन्सफुली 6-6 वर्ष काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की हे माझ्या यशाचं रहस्य आहे की मला इन्स्टंट यश व पेक्षा मी किती एफर्ट्स घेतो, किती त्या स्वप्नांच्या मागं, किती त्या गोलच्या मागं कन्सिस्टन्स एफर्ट घेतो आणि किती लॉंग टर्म पेशन्स ठेवतो, हे मला असं वाटतं की माझ्या यशाचं रहस्य आहे. आणि मला असं वाटतं की स्टेप्स किंवा एक स्टेप्स घेतली आणि सुरुवात केली असं होत नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेला, मी तर म्हणतो की प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक वर्षी तुम्हाला नवीन ताकदीने, नवीन ऊर्जा घेऊन, नवीन वेगळ्या पद्धतीने त्या स्टेप्स घेणं, पाऊल उचलणं आणि त्या दिशेने जाणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही लॉंग टर्म गोल अचीव्ह करू शकता. बरोबर सर. तर आपला पुढचा प्रश्न असा आहे सर की तुम्ही एक उद्योग क्षेत्रात आपले नाव कमावले व नोकरी न करता आपण स्वतःची कंपनी उघडावी, याची सुरुवात कशा प्रकारे झाली व यातून तुमचे प्रेरणास्थान कोण होते, तुमचे मार्गदर्शक कोण होते? सर्वात महत्वाचं आयुष्यात नोकरी करायची नाही. कारण माझं एक निगेटिव्ह गोष्ट आहे की मी कोणाच्या अंडर म्हणजे मी प्रत्येकाला सांगत असतो की मी काम करण्यासारख्या व्यक्ती नाहीये, कारण मला कुणाच्या अंडर काम करता येत नाही. आणि ती माझं निगेटिव्ह बाजू समजतो की जर मला कोणी बॉसिंग करून किंवा काही गोष्ट दबावाखाली एखादी गोष्ट करायला सांगाल तर मी ती कधी करू शकायचं नाही. त्यामुळं मला फ्रीडम पाहिजे. आणि इव्हन मी 2014 मध्ये सरकारी नोकरीत होतो पुण्यामध्ये, आणि 3 महिने 9 दिवस फक्त नोकरी केली आणि मला तिथं खूप मोठी घुसमट झाली. आणि त्यानंतर मी 3 महिने 9 दिवसांनी राजीनामा दिला आणि ठरवलं की आयुष्यात कधीही नोकरी करायची नाही. आणि त्यानंतर मग खूप काही चढ उतार आले, अप अँड डाऊन आले लाईफमध्ये. आणि 2017 पासून मी माझे बिझनेसच चालू केले. म्हणजे माझा पहिला बिझनेस होता ऍक्च्युली 2015 मध्ये मी माझं पब्लिकेशन चालू केलं, अ कॉन्शियस समिट पब्लिकेशन, जे इंटरनॅशनल पुस्तकं आताही छापतंय. आणि त्यानंतर 2017 मध्ये मी 360 एक्सप्लोरर कंपनी चालू केली. त्यानंतर डिजिटल इन्फिनिटी चालू केली. त्यानंतर मी ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन चालू केली. त्यानंतर अशा वेगवेगळ्या कंपन्या चालू केल्या. आणि या पद्धतीने जात असताना म्हणजे अनेक मुलांना मला हे सांगावंसं वाटतं की त्यांना असं वाटतं की एखाद्या बिझनेसमध्ये आम्ही खूप सारे पैसे ओतले, खूप सारी इन्व्हेस्टमेंट केली, खूप मोठं दुकान घातलं, खूप म्हणजे अनेक उद्योजकांचं किंवा अनेक मुलांचं इथंच ऍक्च्युली नाही का की चुकतं की एखादा बिझनेस स्टार्ट करायचा, ते जॉब सोडतात आणि खूप म्हणजे 10-20 5 लाखाची 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यानंतर बिझनेस चालू करतात. पण पुढच्या 5 ते 6 महिन्यात किंवा वर्षात किंवा 2 वर्षात तो बिझनेस डाऊन होतो, तो बिझनेस बुडतो आणि त्यांचं नुकसान होतं. पण मला असं वाटतं की जर म्हणजे मी एक एक्झाम्पल मुलांना देऊ इच्छितो की जर तुम्ही लेट्स से की पहिली ते दहावी पर्यंत तुम्ही एज्युकेशनच घेतलं नाही, पहिली ते 10वी पर्यंत तुम्ही काही शिकलाच नाही, तर तुम्हाला पुढे
तुमचं एज्युकेशन घेणं 10वी 12वी ग्रॅज्युएशन करणं हे खूप अवघड होणार आहे. म्हणजे ही 1ली ते 10वी ही एक प्रोसेस आहे एखादी गोष्ट शिकण्याची. आणि त्याच पद्धतीने ही एंटरप्रिनरशिप किंवा बिझनेस हा पण एक लर्नेबल स्किल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आधी ट्रायल अँड एरर बेसिसवरती वेगवेगळ्या पद्धतीचे बिझनेस केले पाहिजेत. पार्ट टाइम असू द्या, फुल टाइम असू द्या. एखाद्या बिझनेसची मार्केटिंग केली पाहिजे, एखाद्या बिझनेस बद्दल तुम्ही जास्तीत जास्त माहिती मिळवली पाहिजे. आणि त्यानंतर तुमचा बेस्ट प्रोडक्ट जो आहे, जो तुमचा अल्टिमेट जो प्रोडक्ट आहे तुमच्या आतमधला, की जो तुम्ही वर्ल्ड वाईड घेऊन जाऊ शकता किंवा सर्व लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता, त्यानंतर तो प्रोडक्ट घेऊन तुम्ही मार्केटमध्ये आलं पाहिजे. मी आता गेले 3 ते 4 वर्ष बिझनेस करतोय, पण मी अजूनही बिझनेस शिकतोय. अजूनही मी असा कॉन्फिडंट नाही आहे बिझनेसवरती की यस मी माझ्या आयुष्यातलं सर्वस्व पणाला लाव की ही एक आयडिया आहे की माझ्या आयुष्याची सर्वात बेस्ट आयडिया आहे. कारण पहिली गोष्ट की सेल्फ ग्रोथ, त्यानंतर तुमचं फायनान्शियल नॉलेज आहे, त्याच्यानंतर बिझनेस नॉलेज आहे, त्यानंतर मार्केटिंग नॉलेज आहे, तुमचं कम्युनिकेशन आहे, त्यानंतर तुमचं एरिया आहे, तुमचा सर्वे आहे. अशा अनेक एरियावरती एक चांगला बिझनेसमॅन, चांगला उद्योजक बनण्याच्या आधी तुम्हाला काम करावं लागतं. आणि त्यानंतर कुठेतरी जाऊन तुम्ही एक चांगलं स्टार्टअप, चांगला उद्योजक तुम्ही घडवू शकता. अजूनही माझं जरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्टार्टअप रेकग्निशन माझ्या कंपनीला केलं असेल, तरीही मी अजूनही बिझनेस शिकतोय. आय एम नॉट परफेक्ट. माझ्या अजूनही 10 चुका होतात, 10 चुका होतात, 10 गोष्टी मी तोंडावरती पडतो, शिकतोय आणि त्याच पद्धतीने पुढे जातोय. तर ही प्रत्येकासाठी मला असं वाटतं की बिझनेस स्टार्ट करण्यामध्ये घाई करू नका. कारण अनेकांना वाटतं की बिझनेस आत्ताच स्टार्ट केलं तर एका वर्षात आपल्याला मिलियन डॉलर मिळतील किंवा करोडपती हो किंवा लखपती हो, असं बिलकुल होत नाही. कमीत कमी पहिले 1 ते 1.5 वर्ष तुम्हाला बिझनेस शिकण्यासाठी जातात आणि त्यानंतर तुम्ही मग त्या मोठ्या उड्या घेण्यासाठी तुम्ही तयार होता. तर मला असं वाटतं की प्रत्येकासाठी चांगले आहे. अनेक जण जॉईन होतात, ममता बोलली म्हणते किंवा थँक्यू ममता. त्यानंतर अनेक जण जॉईन होतात, सुमित असेल, खूप जण आहेत. हा प्रथमेश, तू विचारू शकतो प्रश्न. तर तुम्ही अनेक छान प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण बिझनेसची सुरुवात करायला पाहिजे हे आम्हाला सांगितलं सर. सर आपला पुढचा प्रश्न असा आहे की, हॅलो, आवाज पोचतोय सर माझा तुमच्यापर्यंत? तुझा आवाज येत नाहीये प्रथमेश, मला आवाज खूप कमी येतोय तुझा. येस सर, रेंज प्रॉब्लेम आहे सर तुमच्याकडे, नेटवर्क इश्यू आहे सर. माझ्याकडे कम्प्लीट नेटवर्क आहे सर, तुमच्या इकडे नेटवर्क तर मला खूप कमी आवाज येतोय. कमी येतोय. येस सर, मी 1 मिनिट. हॅलो, तुझा आता येतोय सर मोबाईलचा आवाज? आवाज बघ बघू एकदा. येस सर, येस सर, येस सर, आता येतोय सर आवाज? हॅलो. थोडा कमी येतोय पण मला थोडस ऐकू येतंय, तू बोलू शकतो. येस सर, येस सर. सर असे म्हटले जाते की आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींना सॅक्रिफाईस करावे लागते किंवा कम्फर्ट झोन मधून बाहेर यावे लागते, तर आपण यशस्वी होऊ शकतो. तर तुम्ही यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरे गेलात किंवा कोणकोणत्या गोष्टी सॅक्रिफाईस केल्या? सॅक्रिफाईस असं हा खूप मोठा शब्द आहे खरं तर, सॅक्रिफाईस करणे. पण मला असं वाटतं की तुमचं दिवस रात्र, तुमचा स्वतःचा जो टाइम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त टाइमपास करता दुपारी. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं सांगतो, म्हणजे एक इन शॉर्ट सांगतो की तुम्ही जर 7 पर्यंत झोपत असाल, तुम्हाला 7 पर्यंत सकाळी उठायची सवय नसेल किंवा 7 वाजता तुम्ही उठत असाल, तर तुम्हाला प्रत्येक दिवसाचे पहिले 2 तास सॅक्रिफाईस करावे लागतात. त्या 2 तासांची झोप तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतं आणि 5 वाजता उठून तुमच्या स्वप्नांवरती काम करावं लागतं. तर हे बेसिक रूल आहे, बॉटम लाईन आहे. जर हे मान्य नसेल तर तुम्ही, मला नाही वाटत की तुम्ही चांगले स्वप्न बघून तुम्ही ते अचीव्ह करू शकता किंवा कुणी करू शकेल, त्याच्याबद्दल आहे. पण मी मॅक्स टू मॅक्स तुम्हाला एक ऍव्हरेज सांगतोय की तुम्हाला पहिली तुमची सकाळची झोप तुम्हाला सॅक्रिफाईस करावी लागेल आणि त्यानंतर तुमच्या स्वतःवरती काम करण्यासाठी, स्वतःवरती तुम्ही मेहनत करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंट वरती जे जे ऍड येतं तुमच्या, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला तुमचं मेंटल पीस बिघडवणारे लोक असतील किंवा तुम्हाला छोटी स्वप्न बघायला लावणारे लोक असतील किंवा तुम्हाला सतत दाबणारी तुमचे मित्रमंडळी असतील, तुम्हाला दाबणारे एन्व्हायरमेंट असेल, अशा अनेक गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस कराव्या लागतात. तुमचं प्रत्येक 1-2 वर्षाचं नेटवर्क तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतं. जोपर्यंत तुमचं नेटवर्क प्रत्येक वेळेला चेंज होत नाही, जोपर्यंत तुमचं नेटवर्क प्रत्येक वेळेला तुम्हाला ग्रो करण्यासाठी तुम्हाला फोर्स करत नाही, तोपर्यंत तुमची ग्रोथ होत नाही. त्यामुळे तुमचं नेटवर्क तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतं, तुमची झोप तुम्हाला सॅक्रिफाईस करावी लागते, त्यानंतर
जी लोक तुम्हाला खाली दाबतात, जी लोक जरी ती जवळची असली तरी जी लोक तुम्हाला खाली दाबतात, तुमचा इन्सल्ट करतात, तुम्हाला छोटी स्वप्न बघण्याबद्दल फोर्स करतात, अशा अनेक गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात आणि त्या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हेच यशाचं रहस्य आहे की तुम्ही ते सर्व काही सॅक्रिफाईस केलं पाहिजे. येस सर. तर कोणकोणत्या गोष्टीला सॅक्रिफाईस करून तुम्ही मोठे झालात हे आम्हाला तुम्ही छान प्रकारे सांगितलं सर. सर, तर आपला पुढचा प्रश्न असा आहे की आज अनेक युवा विद्यार्थी आहेत की जे उद्योजक बनू इच्छितात, पण त्यांना योग्य असे मार्गदर्शन भेटत नाही. तर मला तुम्हाला असे विचारावेसे वाटेल की एक उत्कृष्ट उद्योजक तुम्ही कशा प्रकारे स्वतःमध्ये घडवून आणला व एक उद्योजकाचे काय काय गुण असू शकतात, गुणधर्म, की ज्याने तो एक उत्कृष्ट उद्योजक असा मानला जाईल? उद्योजकता ही सर्वात महत्वाचं कुठेही एक्सटर्नल गोष्ट नाही बाहेरून शिकण्यासारखी. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आतमध्ये तो उद्योजक असतो आणि तो उद्योजक फक्त तुम्ही बाहेर काढला पाहिजे, त्याला व्यवस्थितपणे तुम्ही शिकवलं पाहिजे. हा, आपण सेल्फ डेव्हलपमेंटच्या स्किल्स असतील, म्हणजे कम्युनिकेशन असेल, रॅपो बिल्डअप असेल, नेटवर्क क्रिएट करणं असेल, मोठं स्वप्न बघणं असेल, किंवा एखादी अडचण आली, एखादं संकट आलं तरी त्याला भेदून पलीकडे जाण्याची जी काही इच्छाशक्ती असेल, या सगळ्या स्किल्स तुम्ही शिकू शकताय आणि उद्योजकतेमध्ये त्या गोष्टी अप्लाय करू शकता. आणि मला असं वाटतं की उद्योजकतेचा सगळ्यात मोठा मला असं वाटतं की चांगला एक बेस आहे ते म्हणजे तुम्ही एक चांगलं टीचर असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला लोकांना शिकवता आलं पाहिजे, तुम्हाला त्यासाठी कम्युनिकेशन खूप जास्त तुमचं महत्वाचं आहे, तुमच्या टीमला मोटिवेट करता आलं पाहिजे. कारण जर तुम्ही ह्या 3 गोष्टी करू नाही शिकलात, की लोकांना शिकवता आलं नाही, तुम्हाला कम्युनिकेशन करता आलं नाही, तुम्हाला जर टीमला मोटिवेट करता आलं नाही, तर मला असं वाटतं की एक उद्योजक म्हणून तुम्ही कुठेतरी पाठीमागे जाता. आणि उद्योजकतेसाठी तुम्हाला तुमच्या मधले असतील तर ते मार्केटिंग स्किल असेल, फायनान्स असेल, वेगवेगळे इनोव्हेशन असतील, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल, लोकांना तुम्ही काय जास्तीत जास्त चांगला देऊ शकता याच्याबद्दलचा विचार असेल. मला असं वाटतं की हा विचार करून त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की कुणीही उद्योजक बनू शकतो, फक्त हे जे बाकीचे सेल्फ स्किल आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त शिकणं गरजेचं आहे. आणि ते एकदा स्किल आले तर ते तुम्ही उद्योजकतेमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. प्रथमेश. येस. तर एक यशस्वी उद्योजक कशा प्रकारे असावा याचं तुम्हीच एक उदाहरण आहात सर आमच्या समोर. तुम्हीच एक उदाहरण आहात. थँक्यू. सर, आपला पुढचा प्रश्न असा की तुमचे पुस्तक स्टेपिंग स्टोन टू सक्सेस या पुस्तकाबद्दल तुम्ही काय सांगाल, आणि हे पुस्तक आपल्या सर्वांना प्रॅक्टिकली सक्सेस मिळवण्यासाठी मदत कशा प्रकारे करू शकेल? स्टेपिंग स्टोन टू सक्सेस, मला प्रश्न ऐकू आला नाही प्रथमेश. सर, स्टेपिंग स्टोन टू सक्सेस हे पुस्तक तुम्ही लिखित केलेले पुस्तक हे युवकांना कशा प्रकारे प्रॅक्टिकली मदत करू शकेल सक्सेस मिळवण्यासाठी? सर्वात महत्वाचं या पुस्तकामध्ये इनसाइड आउट तुम्ही काय काय कामं करू शकता, ज्याच्यामध्ये मग तुमचं इंटरनल ब्लू प्रिंट असेल, तुमचे मेंटल ब्लॉक्स असतील, तुमचं सेल्फ बिलीफ असेल, किंवा तुम्ही तुमच्या स्वतःबद्दलची असलेली सेल्फ इमेज असेल, ही कशी तुम्ही बाहेर काढू शकता आणि त्याच्यावरती काम करून तुम्ही कसं काय तुमची चांगली प्रतिमा अचीव्ह करून तुम्ही यश मिळवू शकता. त्यामुळे हे स्टेपिंग स्टोन टू सक्सेस जे पुस्तक आहे ते ऍक्च्युली 2015 मध्ये मी मणक्याच्या आजाराने ऑन बेड होतो. जवळपास मी 3 ते 4 महिने ऑन बेड वरती होतो. आणि ज्या विचारांनी मला बाहेर काढलेलं आहे, ज्या विचारांनी मी बाहेर निघालेलो आहे, आणि मला असं वाटतं की ते विचार जे आहेत नाही का, की ते विचार किंवा त्या स्टेप्स किंवा त्या टेक्निक मी ह्या पुस्तकामध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक जे आहे ते माझ्यासाठी खूपच जास्त महत्वाचं आहे. आणि ते प्रत्येक युवकासाठी, म्हणजे मी म्हणत नाही की फक्त माझ्यासाठीच आहे, पण ते प्रत्येक युवकासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्यातून प्रत्येक युवकाला नक्की अशा कोणत्या स्टेप्स आहेत की ज्या तुम्ही घेणं गरजेचं आहे यश मिळवण्यासाठी. तर मला असं वाटतं की ज्या पुस्तकाने मला अगदी अंतरुणावरती खेळलेला असून सुद्धा एक उठून मला चालण्याचं मोटिवेशन दिलं आणि उठून मला पुढे मोठे यश मिळवण्याचं मला मोटिवेशन दिलं, त्या सगळ्या स्टेप्स मी या पुस्तकात मांडलेल्या आहेत. बरोबर सर. तर युवकांना हे कशा प्रकारे मार्गदर्शन करेल सर? युवकांसाठी ही गोष्ट आहे की त्यांना लॉंग टर्म गोल कसे अचीव्ह करायचे.
कारण काय होतं की आजकाल मुलांचाच नाही तर प्रत्येकाचा फोकस स्पॅन खूप कमी झालाय. इट मे बी बिकॉज ऑफ सोशल मीडिया असेल किंवा बाजूला घडामोडीच इतक्या फास्ट घडतायत, त्यामुळे फोकस स्पॅन आपला जवळपास 22 सेकंदावरती आलेला आहे. म्हणजे ही खूप म्हणजे चिंताजनक गोष्ट आहे की आपण फक्त 22 सेकंदच एखाद्या गोष्टीवरती फोकस करू शकतो. हे सायंटिफिकली आहे बाय द वे. आणि मला असं वाटतं की 22 सेकंदाचा हा फोकस स्पॅन घेऊन आपण जगातलं कुठलंही यश मिळवू शकत नाही. तर आपण हा फोकस स्पॅन कसा वाढवायचा, स्वतःवरती काम कसं करायचं, कसं तुम्ही पीसफुल वॉरियर व्हायचं, म्हणजे वॉरियर इन द सेन्स की कसं तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी आउटसाईड जगामध्ये युद्ध लढून वॉरियर सारखं यश मिळवून दाखवायचं. हे पुस्तक स्टेपिंग स्टोन टू पुस्तक तुम्हाला हे शिकवेल. प्लस तुमचं लॉंग टर्म व्हिजन, म्हणजे मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही लॉंग टर्म व्हिजन क्लिअर करताना तुम्ही लॉंग टर्म गोल्स कसे अचीव्ह करायचे, लॉंग टर्म गोल तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये कसं काय तुम्ही कट करून तुम्ही कसं काय ते अचीव्ह करायचे, आणि जेणेकरून तुम्ही लॉंग टर्म कितीही जगातला अवघड गोल अचीव्ह करू शकता. तर या पद्धतीने लॉंग टर्म गोल अचीव्ह करण्यासाठी मला असं वाटतं की हे पुस्तक युवकांना खूप जास्त महत्वाचं ठरेल. बरोबर सर. तर आपला पुढचा प्रश्न असा आहे सर की तुमची कंपनी 360 एक्सप्लोरर या कंपनीला आत्ताच मागच्या आठवड्यात बिझनेस स्टार्टअप असा दर्जा मिळवला आहे आणि देशातील 4,50,000 कंपन्यांपैकी फक्त 38,000 कंपन्यांना असा दर्जा मिळवला आहे. तर आपण याविषयी युवा वर्गाला स्टार्टअप साठी कशा प्रकारे मदत कराल, मार्गदर्शन कराल युवकांना स्टार्टअप साठी बिझनेस? सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही लवकरात लवकर डिसाईड केलं पाहिजे. कारण 2008 आणि 9चा जेव्हा तुम्ही मागचा भूतकाळ बघताय बिझनेस मधला, 2008-9चा जेव्हा कालावधी होता की जागतिक मंदी आली होती, आणि त्यानंतर ज्यांनी बिझनेस स्टार्ट केलेले आहेत ते आता सध्याचे मिलेनियर आणि बिलेनियर आहेत, नाही का? की प्रत्येक 10 वर्षानंतरचं हे चक्र असतं की जे खालचे बिझनेसमॅन असतात ते वर येतात, वरचे बिझनेसमॅन ते खाली जातात. तर मला असं वाटतं की ह्या कोरोनामुळे आता सध्या अनेक संधी उपलब्ध केलेल्या आहेत. म्हणजे स्टार्टअप इंडिया असू द्या किंवा वर्ल्ड वाईड असू द्या, अनेक बिझनेसच्या संधी अवेलेबल आहेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने हे जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय किंवा बिझनेस तुम्ही तुमचं ऍक्शन मध्ये आणताय, तर तो बिझनेस तुम्ही व्यवस्थित रजिस्टर केला पाहिजे. म्हणजे स्टार्टअप इंडियाचे अनेक फायदे आहेत की ज्याच्यामध्ये 3 वर्ष बिझनेसला कुठलाही टॅक्स नाही. त्यानंतर तुम्हाला जर त्याचं टेंडरिंग करायचं असेल तर ते खूप इझिली करू शकता. त्यानंतर त्याचं पेटंट घ्यायचं असेल तर त्याचा कम्प्लीट खर्च 2 लाखापर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं. अशा बऱ्याचशा बेनिफिट आहेत की जे युवकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की युवकांनी आधी बघितलं पाहिजे, डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे, वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास केला पाहिजे, आणि त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत अवेलेबल होतील आणि त्या योजनांचा फायदा घेऊन तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस तुमचा ग्रो करू शकता. येस सर. प्रथम सर आपला नेक्स्ट क्वेश्चन असा, सर तुम्ही माउंटनिंग गिर्यारोहक ची सुरुवात करताना तुम्हाला कोणकोणत्या अडथळ्यांना सामना करावा लागला आणि त्यात असे कोणकोणते लोक होते जे तुम्हाला सकारात्मक दृष्टीने मार्गदर्शन करत होते आणि नकारात्मक पण कोण होते? अनेक जण होते, सकारात्मकही भरपूर होते आणि नकारात्मकही भरपूर होते. सर्वात महत्वाचं, जेव्हा तुम्ही एखादं मोठं स्वप्न बघता तर सर्वात आधी लोक तुमच्यावरती अविश्वास दाखवतात आणि ते तुम्हाला कुठेतरी खाली दाबण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्हाला सांगतात की ही गोष्ट शक्य नाही, ही गोष्ट इम्पॉसिबल आहे. तर सर्वात आधी मला माझ्या आईने खूप चांगला सपोर्ट केला ह्याच्यामध्ये, आणि माझे गुरु सुरेंद्र शेळके सर की जे पुण्याचे आहेत, तर त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने मला याच्यामध्ये सपोर्ट केला. आणि अनेक नकारात्मक लोक भेटली की जी सोलापूर जसं सपाट भौगोलिक भाग आहे, 2006 मध्ये, 7 मध्ये, 8 मध्ये जेव्हा मी इथून आठवड्यातून एकदा पुण्याला जायचो सिंहगड क्लाइंब करण्यासाठी, सिंहगड अप अँड डाऊन करण्यासाठी, तर त्यावेळेला अनेक लोक हसायची माझ्यावरती, अनेक लोक म्हणायचे आठवड्याला तुझं पुण्यामध्ये काय काम असतं, अशा अनेक गोष्टी घडायच्या. पण त्या सर्वांमधूनही मला माझ्या स्वतःवरती खूप जास्त विश्वास होता, स्वतःवरची 100% विश्वास होता. आणि ते यश मिळवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे की तुम्हाला तुमच्या स्वप्न क्लिअर दिसलं पाहिजे एकदम, म्हणजे जे जगाला दिसत नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते क्लिअर दिसलं पाहिजे. तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे तुमचं स्वप्न, की एखादं स्वप्न पूर्ण होताना तुम्ही काय करताय, कसे आहात, कुठं बसलेले आहेत, तुमच्यासोबत कोण लोक आहेत, ते तुमच्याबद्दल काय बोलतायत, तुम्ही कपडे कोणत्या रंगाचे घातलेले आहेत, तुमच्या आजूबाजूला कशी परिस्थिती आहे, हे जेव्हा तुम्हाला क्लिअर व्हिज्युअलायझेशन होतं,
क्लिअर व्हिज्युअलायझेशन होतं, क्लिअर तुम्हाला दिसतं, तेव्हा मला असं वाटतं की जगातल्या सर्व अडचणींना, सर्व संकटांना, सर्व नकारात्मक माणसांना तुम्ही तोंड देऊ शकता आणि तुम्ही त्या सर्वांना भिडून पुढे जाऊ शकता आणि सर्वात मोठं यश मिळवू शकता. मग जगातलं एव्हरेस्ट असू द्या किंवा बिलिनियर बनण्याचं स्वप्न असू द्या किंवा कुठलंही स्वप्न असू द्या, ती सर्व स्वप्न तुमच्या स्वतःच्या इच्छाशक्ती पुढे खुजी आहेत. त्यामुळं सर्वात आधी तुम्हाला ती क्लिअर दिसलं पाहिजे, क्लिअरिटी ऑफ थॉट्स तुमच्यामध्ये पाहिजे. अनेक मुलांचं, अनेक युवकांचं काय होतं की ते ठरवतात मला एव्हरेस्ट क्लाइंब करायचंय, 2 दिवस व्यायाम करतात आणि त्यानंतर पुन्हा म्हणतात की नाही मी बिझनेसमॅन झालं पाहिजे. मग लगेचच मित्राला भेटतात, बिझनेस चालू करतात. मग अजून त्यांचा एक मित्र त्यांना दिसतो युपीएससी एमपीएससीचा अभ्यास करायला, मग ते म्हणतात की त्याच्याबद्दल महिला माहिती सांग. मग ते अजून जातात युपीएससी एमपीएससीचा अभ्यास करतात. मग त्यांचा मित्र प्रायव्हेट आयटी मध्ये काम चांगलं 50,000 1,00,000 रुपये कमवताना त्यांना ते, त्यानंतर लगेच त्यांचा एक मित्र आहे, तो मित्र दिसतो त्यांना की तो चांगला आर्टिस्ट आहे आणि त्याचं पेपरमध्ये नाव येतंय, तर लगेच त्याच्याकडे जातात. तर असे जे गोल्स आहेत, असे जे म्हणजे कन्सिस्टन्सी नसलेले लोक आहेत, ते मला असं वाटत नाही की आयुष्यात काही गोष्टी मिळवू शकतात. एखादं यश मिळवण्यासाठी जरी कितीही तुमच्यामध्ये अडथळे आले, कितीही गोष्टीवरती लक्ष गेलं, तर ते घोड्याची झापडं लावल्यासारखे तुम्ही नाही का की त्या गोलवरती फोकस पाहिजे. सर्व काही पणा लावण्याची जेव्हा तुमच्या गोलवरती इच्छाशक्ती असेल, तेव्हा तुम्हाला जगातलं कुठलंही संकट, कुठलाही निगेटिव्ह व्यक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. बरोबर. अनेक जण बघतायत, त्यांचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अनेक जण हाय पाठवतायत, हॅलो पाठवतायत. रोहन असेल, त्यानंतर जय पाटील असतील, निखिल सोनगिरा असेल, अनेक जण हाय पाठवतील, प्रदीप कोल्पे असेल. तुमचे प्रश्न तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. विचारू हा, शकता. प्रथमेश. येस सर, तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की तुम्हाला अनेक जण नाही म्हणणारे सुद्धा होते, म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुद्धा तुम्हाला हे कर, तर ज्या प्रकारे मी इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमाने लाईव्ह स्टार्ट केलं होतं, तर अनेक लोक होते की जे मला नकारात्मक दृष्टीने सांगत होते की प्रथमेश अभ्यासाकडे लक्ष दे, की हे काय करतोय असं तू असं. तर मी एकच सांगू इच्छितो की मी माझं काम करत असलो आणि आता आज तेच लोक मला सांगतायत एकदम छान काम करतोय तू. अशा प्रकारे सुद्धा अनेक लोकांमध्ये बदल घडू शकतात. कसं आहे की पहिल्यांदा लोक तुमच्यावरती डाऊट घेतात आणि सगळ्यात महत्वाचं मग तीच लोक पुढे तो माझा मित्र आहे हे कौतुकाने सांगतात, नाही का, की हा मला खूप वेळा अनुभव आलेला आहे. येस सर. तर असा एखादी अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करू इच्छिता सर? अनेक लोकांनी जेव्हा आहे 2012च्या आधी मी एव्हरेस्ट चढाईसाठी जवळपास 20 लाखाचा खर्च लागतो आणि मी 2010 मध्ये 11 मध्ये अनेक मोठ्या पॉलिटिशियनला भेटलो, अनेक मोठ्या उद्योजकांना भेटलो, पण प्रत्येकाने माझा अपमान केला कारण मी अतिशय गरीब कुटुंबातला आहे. अनेकांनी मला सांगितलं की गरीब मुलांनी एवढी मोठी स्वप्न का बघावीत किंवा तुझ्याकडे ऐपतच नाही तर तू एवढी मोठी स्वप्न का बघतो, अशा अनेक पद्धतीने माझे अपमान केले. पण जेव्हा मी 2012 साली जून महिन्यात 13 जून 2012ला मोहिमेवरून सोलापूर रेल्वे स्टेशनला आलो, त्यावेळेला अगदी शेकडो लोक माझ्या स्वागतासाठी जमली होती. माझी खूप मोठी मिरवणूक तिथं निघाली होती आणि ज्या लोकांनी खूप मोठे अपमान केले होते ते सर्वात आधी खूप मोठा गुच्छ घेऊन, हार घेऊन माझ्या स्वागताला जमा झाले होते. तर असं होतं की, पण सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही चमत्कार दाखवत नाही तोपर्यंत जग तुम्हाला नमस्कार करत नाही. त्यामुळे तुम्ही आधी चमत्कार दाखवण्यावर फोकस ठेवलं पाहिजे आणि लोकांबद्दल कधीही तुमच्याबद्दल मनामध्ये कधीही नकारात्मक भावना नसली पाहिजे. जरी लोकांनी तुमचा अपमान केला, जरी लोकांनी तुम्हाला खाली दाखवलं, जरी लोकांनी तुम्हाला सांगितलं की हे शक्य नाही, तरी त्यांच्याबद्दल सिम्पॅथी असली पाहिजे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही चांगली भावना असली पाहिजे आणि मगच तुम्ही पीसफुली पुढे जाऊ शकता तुमच्या यशाच्या मार्गावर. येस सर, तुम्ही अनेक पर्वतांवर चढून तेथे गिटार वाजवण्याचा, गिटारने राष्ट्रगीत वाजवण्याचा रेकॉर्ड सुद्धा तुमच्या नावे आहे. तर त्यातील काही अनुभव आमच्या बरोबर तुम्ही शेअर करू इच्छिता? खर तर हे खूप मोठी स्टोरी आहे, ते स्पेशली त्याच्यासाठी 1 तास लागेल. पण 2008 मध्ये मी ठरवलं की मला जगाच्या सर्वोच्च शिखरांवरती मला राष्ट्रगीत वाजवायचं. त्यावेळेला मी गिटारची क्लास लावली आणि गिटार मला काही चांगलं वाजवता येत नाही, मला फक्त नॅशनल अँथमच वाजवता येतं आणि तेच मी वेगवेगळ्या गिटारचे एक्सपेरिमेंट केले कारण तिथं -50 -60 टेम्परेचर असतं आणि वजा तापमानात कुठलंही गिटार हे तग धरू शकत नाही, बेंड होतं. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींवरती मी एक्सपेरिमेंट केले आणि वेगळ्या पद्धतीचं गिटार अमेरिकेतून बनवून घेतलं
आणि त्यानंतर मग हे गिटार वाजवण्याचे विश्वविक्रम केले, ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड, त्यानंतर युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इन्क्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड, अशा वेगवेगळ्या रेकॉर्ड बुक मध्ये त्याची नोंद झालेली आहे. आणि आतापर्यंत जवळपास 14-15 पेक्षाही जास्त विश्वविक्रम माझ्या नावे आहेत. येस सर, त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन देतो सर मी. आणि लगेचच आपल्या पुढच्या प्रश्नावलीकडे वळतो. सर, माउंटेनिंग करणे किंवा गिर्यारोहक बनणे, हे माउंटेनिंग करणे हे एका सामान्य मनुष्याला कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकतं? फायदा फायदा तसं तर कसं आहे की मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत मी माझ्या लाईफ मध्ये, म्हणजे मी आता बिझनेसमॅन झाल्यामुळे कदाचित टू बी फ्रँक फायदा तोट्याच्या गोष्टी बघत असेल, पण मी फक्त एक रॅन्डम मुलगा होतो की जो फायदा तोटा बघत नव्हता. जस्ट मला आतून जे वाटतं नाही का, की आतून जे मनापासून वाटतं त्या गोष्टी मी करण्याचं डिसाईड केलं होतं. आणि मला हेही माहित नव्हतं की नक्की गिर्यारोहक बनून, माउंटेनियर बनून मला काय फायदा मिळणार आहे, मला नक्की पैसे मिळणार आहेत का नाही, माझं नाव होणार आहे का नाही, पेपरमध्ये नाव आहे, असं काहीही मला माहित नव्हतं. फक्त आतून मला वाटत होतं की मला अशा उंचीवरती पोहोचायचं की त्या ठिकाणी माझा अपमान करण्यासाठी कोणी पोहोचणार नाही पाहिजे, ती उंची मला गाठायची आहे. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला मी फायदा तोटा बघत नव्हतो, कारण सोलापूर हे असं शहर आहे की जिथं छंद असणं किंवा कुठलंही दुसरं गोष्ट अभ्यासाने, नोकरीशिवाय, जॉब शिवाय दुसरं काही करणं म्हणजे नाही का की ते भीक मागण्याचे डोहाळे असं समजलं जातं. त्यामुळं मला असं वाटतं की कुणी असं रोल मॉडेल नव्हतं की बाबा ह्यांनी माउंटेनियर झालेला आहे आणि म्हणून ह्याला खूप जास्त पैसे मिळालेले आहेत, चला तेच करा आणि त्याच पद्धतीने मग आपल्याला हे पैसे मिळतील, असं कोणी नव्हतं. मी फक्त मला जे आतून वाटतं, ज्या गोष्टींमध्ये मनापासून आनंद वाटतो, तो मार्ग मी निवडत गेलो. तो मार्ग मी त्या मार्गाचा पाठलाग केला आणि ऑटोमॅटिकली मला असं वाटतं की ते यश असेल, ती पब्लिसिटी असेल, त्यानंतर ते यश असेल, त्यानंतर कम्युनिकेशन असेल, त्यानंतरचा पैसा असेल, त्यानंतर हे बिझनेसमध्ये जे शक्तिशालीपणे तोंड देतोय किंवा आजारपणातून बाहेर पडून काहीतरी वेगळ्या गोष्टी करतो, हे सगळ्या माउंटेनिअरिंग मधून आलेले आहेत. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली हे साईड प्रोडक्ट आहेत ऍक्च्युली बाकीचे सगळे. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप मनापासून आवडते तर ती करण्यासाठी या पृथ्वीवरचं तुमचं अस्तित्व असतं. हे द अल्केमिस्ट मधलं वाक्य आहे. ते करण्यासाठी, जे मनापासून वाटते ते करण्यासाठी पृथ्वीवर तुमचं अस्तित्व असतं. आणि जर तुम्ही त्या अस्तित्वाला नाकाराल, त्या अस्तित्वाला तुम्ही नाही म्हणाल, तर मला असं वाटतं की हे जग म्हणजे तुमच्यासाठी खूप नकली होऊन जाईल. म्हणजे नकली पद्धतीने तुम्ही कामाला जाल, पैसे कमवाल, महिनाभर पैसे कमवून तुम्ही महिनाकाठी तुम्ही संसार कराल, हे सगळं नकली होत जाईल. तुमच्या आतला आवाज तुम्ही ऐकला पाहिजे. कारण जर तुम्ही इनिशियल पहिल्यापासून आतला आवाज ऐकण्याची तुम्ही सवय लावली, स्वतःला सवय लावली, आतला आवाज ऐकण्याची तुम्ही स्वतःला एक जाणीव करून दिली किंवा ती सवय लावली, तर मला असं वाटतं की हा आतला आवाज आपल्याला वेगवेगळे चमत्कार दाखवतो, वेगवेगळ्या खूप अशा चमत्कारिक गोष्टी दाखवतो की ज्याच्यामधून आपल्याला खूप असा पीसफुल आणि खूप आध्यात्मिक आनंद मिळतो. यशाचा आनंद, अध्यात्म आणि धर्माचा संबंध नाही बाय द वे, पण यशाचा आनंद मिळतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा आतमध्ये डोकावताय, आतला आवाज ऐकताय, तेव्हा ते नवीन नवीन चमत्कार, प्रत्येक पावलावरती नवीन चमत्कार तुमच्याकडे असतात. पण जेव्हा तुम्ही ह्या आतल्या आवाजाला नाकारता, तेव्हा तुम्हाला ती प्लॅस्टिसिटी, म्हणजे एक नकली आयुष्य तुम्हाला नाही का ती जगावं लागतं, ज्याच्यामध्ये मग काम करणे, चूल मूल संसार करणे किंवा नॉर्मली हे करणे. संसाराची व्याख्या माझी कम्प्लिटली वेगळी आहे. म्हणजे मी माझ्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे की 4 काटक्या एकत्र करून जर फक्त त्याची विण बांधायची असेल तर असा संसार चिमण्या आणि पक्षी, चिमणी कावळे करतच आहेत. संसाराचा अर्थ याच्यापेक्षाही भव्य, दिव्य आणि वेगळा असला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की नॉर्मल लाईफ जगताना खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य जगलं पाहिजे, वेगळ्या पद्धतीने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे, तर तुम्हाला पुढे जाऊन कुठेतरी खूप चांगला तो एक पीसफुल लाईफ जगता येईल. सर, तर मला असं विचारावं वाटेल की सर, जर एका सामान्य मनुष्याला माउंटेनिंग करायची आहे तर त्यामध्ये त्याने कशा प्रकारे बदल स्वतःमध्ये घडवून आणला पाहिजे? म्हणजे वेटचं काही लिमिट असतं का, किंवा फिजिकली कशा प्रकारे आपण फिट राहायला पाहिजे, किंवा वेट लिमिट, किंवा अशा कोणकोणते लिमिट्स असतात? तुमची फिजिकल फिटनेस सर्वात आधी चांगली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे. तुमचं मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस या दोन्ही पण खूप जास्त महत्वाचं आहे. मी तर असं म्हणेल की 60% तुमची मेंटल फिटनेस पाहिजे आणि 40% मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस पाहिजे. कारण तुमची वेट
हे तुमचं बीएमआय व्यवस्थित असलंच पाहिजे, ते फिटनेसचा एक बेसिक रूल आहे. पण त्याच्याशिवाय तुम्ही मेंटली स्ट्रॉंग पाहिजे, शक्तिशाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. शिवाय तुम्ही फिजिकली फिट राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एखादा फिजिकल फिटनेस आणि एखादा हे असेल, मेंटल फिटनेसचा चांगला व्यक्ती असेल आणि त्यांनी जर काही कोर्सेस केले, उत्तर काशी, दार्जिलिंग, मनाली इथं वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत, तिथं कोर्सेस केले, तर कुणीही चांगला सर्टिफाईड माउंटेनियर बनू शकतो. सर, तर आपला शेवटचा प्रश्न असा सर, की आज अनेक आपले युवा मित्र आहेत ज्यांचे स्वप्न असते एव्हरेस्ट सर करणे, एव्हरेस्ट पर्वत चढणे, ट्रॅकिंग करणे, पण त्यांना योग्य असे मार्गदर्शन मिळू न शकल्यामुळे अनेकांना प्रयत्न करून देखील अयशस्वी होतात. अशांसाठी तुम्ही काय सांगा? यांची फर्स्ट स्टेप काय असू शकते या मुलांसाठी एव्हरेस्ट क्लाइम्बिंगसाठी? येस सर. माउंटेनिअरिंग मध्ये जर तुम्हाला एव्हरेस्ट क्लाइम्ब करत असेल तर तुमच्यामध्ये पेशन्स खूप जास्त पाहिजे. 2 ते 3 वर्ष तुम्ही त्याच्यासाठी मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही इकॉनॉमिकली खूप शक्तिशाली पाहिजे किंवा स्पॉन्सरशिप तुम्हाला मिळाली पाहिजे. कारण एव्हरेस्ट साठीचा खर्च जवळपास 20 ते 25 लाखाचा येतो आणि तो खर्च करण्याची ही तुमची तयारी पाहिजे. बरोबर सर. तर आपल्या लाईव्हचा लास्ट प्रश्न आहे की तुम्ही युवा वर्गाला कशा प्रकारे मार्गदर्शन करा? बिझनेस म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी झाला आहे, प्रत्येक क्षेत्रातील थोड्या थोड्या एक तुमच्या प्रकारे सांगा सर. हा, मला फक्त एवढं सांगायचंय की मोठ्यातली मोठी स्वप्न बघा, कधीही स्वतःला कमी समजू नका, स्वतःच्या आतला आवाज ओळखा. आणि मला असं वाटतं की जगातली कुठलीही अशी गोष्ट नाही की जी तुम्हाला थांबवू शकते. फक्त या गोष्टीवरती विश्वास ठेवा की जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी असते तेव्हा ती मिळवून देण्यासाठी सारं विश्वच तुमच्या मदतीला धावून येतं. आणि माझ्या यशाचं रहस्य तेच आहे. आणि तुम्हीही त्याच गोष्टीवरती विश्वास ठेवा. कधीही निराश होऊ नका, निगेटिव्ह होऊ नका, सतत पॉझिटिव्ह राहा आणि सतत ऍक्शन मोड मध्ये राहा. कारण 10 गोष्टी विचार करणे आणि एक ऍक्शन घेणे हे दोन्ही एक सारखेच आहे. त्यामुळे ऍक्शन मोड मध्ये सतत राहिलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीने खूप मोठं यश मिळू शकतं. येस सर. सर, तर आपण सर्वजण तुमच्याकडून असा एक धडा शिकू शकतो की आयुष्यात कधीही मागे वळून न बघायचे आणि सतत ध्येय प्राप्तीकडे आपण गेले पाहिजे. आणि आपण कितीही उंच पदावर गेलो तरी आपले पाय मात्र जमिनीवर राहिले पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण सर. आपण किती उंच पदावर गेलो तरी तुम्ही. येस सर. आणि फक्त जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीने आपण जीवन जगण्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. आणि आनंद सर, तुम्ही एक सर्वांसाठी एक मार्गदर्शन करा सर. आणि इन्स्टाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोलाचा वेळ काढून दिला, या मी मनात तुमचं करतो. धन्यवाद सर. आणि लाईव्ह व्हिडिओ मी एंड करत आहे सर. थँक्यू प्रथमेश. खूप चांगलं वाटलं बोलून. आणि अनेकांनी इथं आले त्यांच्याही खूप खूप धन्यवाद. आणि प्रथमेश, अशाच पद्धतीने चांगलं काम करत राहा. थँक्यू. थँक्यू सर.